स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनेलवरील. आपण आधीच्या भागामध्ये ऐकलं की कामवाली घरामध्ये काम करायला मिळत नसल्यामुळे आपल्याला एक नवीन कामवाली मिळाली. काही दिवस ओळख झाल्यानंतर मी कामवालीला एकदा करू दे म्हणून अट घातली. ती मला म्हणाली नाही. मी नाराज झालोय असं तिला समजतंच ती म्हणाली, मालक मी तुम्हाला नाही देऊ शकत, पण आपल्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या सुशीला काकू, मी त्यांची व तुमची ओळख करून देते. तर चला ऐकूया आपण आता पुढे काय झाली ती. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या या कथेचा आधीचा भाग ऐकला नसेल तर कृपया तो आधीचा भाग ऐकून मगच हा भाग ऐका, जेणेकरून तुम्हाला कथा ऐकण्याची वेगळीच मजा येईल. चला तर आपण कथेला सुरुवात करूया. झालं असं, मीना मला ते करून देण्यासाठी नाही म्हणाली. तिला कळालं की मी नाराज झालोय. मी हॉलमध्ये सोफ्यावर जाऊन बसलोच होतो. तेवढ्यात तिने माझ्यासमोर एक चहाचा कप धरला. मी तिला म्हणालो, नको मला तुझा चहा. तेव्हा ती म्हणाली, मालक हे बघा, मी तुमच्या भावना समजू शकते. तुम्ही एक तरुण आहात व असा विचार मनात येणे हे साहजिकच आहे. पण मी तुम्हाला सांगते, मी तुम्हाला नाराज नाही करणार. मी एक चांगली महिला असल्यामुळे हे करून द्यायला मी तुम्हाला नाही बोलते, पण मी तुमची सोय नक्कीच करून देईन. तिच्या तोंडातून हे शब्द ऐकताच मला थोडं बिचकल्यासारखं वाटलं. मी तिला म्हणालो, नक्की तू काय काय करणार आहेस? तेव्हा ती मला म्हणाली, मालक आपल्या सोसायटीमध्ये सुशीला काकू म्हणून राहतात. तशा त्या चांगल्या आहेत, पण मी एक दोन वेळा त्यांना एका हॉटेलमधून बऱ्याच पुरुषांच्या सोबत बाहेर पडताना बघितले. तेव्हा मी तिला म्हणालो, मीना तू का मला तसा समजतेस का एखाद्या महिलेकडे जायला? ती म्हणाली, हे बघा मालक, आता तुम्हालाही गरजच आहे म्हणून मी म्हटलं, बघा तर तुम्ही विचार करून, जर तुमचं मन झालं तर तुम्ही उद्या मला कामावर आले की पुन्हा सांगा. मीना घरी निघून गेली. सुशीला काकू म्हणजेच आमच्या सोसायटीमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या व कांद्या पोह्यांची गाडी लावणाऱ्या एक महिला, ज्यांचं वय जेमतेम 40 ते 45च्या घरामध्ये असेल. पण आता आपण डायरेक्ट कसं काय हो म्हणायचं मी हा विचार करू लागलो. सुशीला काकू कुठे दुकान लावतात हे मला चांगलं माहीत होतं. संध्याकाळी मी चांगल्या प्रकारे ताजंतवाना व फ्रेश होऊन मार्केटमध्ये निघालो. व रस्त्यातच मला सुशीला काकूंची गाडी लागली. सुशीला काकूंचा स्वभाव कसा आहे हे जाणून घ्यायचं व त्यांना व्यवस्थित बघायचं म्हणून मी त्यांच्या दुकानावर जाऊन कांदापोहे खायचे ठरवले. दुकानावर जाताच सुशीला काकू माझ्याकडे बघून थोड्या हसल्या, कारण त्यांची व माझी एका सोसायटीत राहत असल्यामुळे थोडी तोंडओळख होतीच. आम्ही दोघेही थोड्या वेळ बोलल्यानंतर मी कांदापोहे खाऊन तिथून निघालो. त्यांच्याकडे बघून त्या असं काही करत असतील हे थोडंसंही वाटलं नाही. मीना कदाचित काही वेगळं सांगत असेल म्हणून मी तिथून निघालो. मीना जेव्हा दुसऱ्या दिवशी आली तेव्हा मी मीनाला म्हणालो, तू सांगतेस तसं सुशीला काकूंकडे बघेल काहीच वाटत नाही. मीना म्हणाली, अहो साहेब, जसं असतं तसं नसतं, म्हणजेच जसं दिसतं तसं नसतं. तुम्ही एकदा हो म्हणा, मी तुमचं काम एकदम फत्ते करून देते. मी म्हणालो, हो तर तशी सुशीला काकू दिसायला चांगली आहे. मीना माझ्याकडे बघून हसू लागली, म्हणाली, हां म्हणजे लागलाच वाटतं मासा गळाला. मी हो म्हणालो. आता पुढे असं झालं की सुशीला काकू मीना त्यांच्या घरी गेली. मी मीनाला त्यांच्या घरी जाताना बघत होतो. दोघीही बाहेरच्या गॅलरीमध्ये येऊन गप्पा मारत होत्या. मीनाने माझ्या वरच्या रूमकडे हात करून सुशीला काकूंना काहीतरी सांगितलं. सुशीला काकूंनी डोळे मोठे केले व तोंडावर हात ठेवला, जेणेकरून मीनाने सांगितलं असेल की मी तुम्हाला भेटू इच्छितोय. सुशीला काकूंनी म्हणूनच डोळे मोठे केले असतील. आता मीना पुन्हा घरी आली व म्हणाली, मालक तुमचं आजचं काम फत्ते झालं. रात्री सुशीला काकू तुमच्या घरी येतील. फक्त 10 वाजता
तुम्ही दरवाजा उघडण्याच्या तयारीत राहा, असं बोलून मीना निघून गेली. खूप दिवसानंतर मी सुद्धा करत असल्यामुळे मी छानपैकी स्वच्छ झालो होतो. मी आता रात्री 10 वाजण्याची वाट बघतच होतो. पण मीनाने मला एक गोष्ट सांगितली होती की सुशीला काकू जेव्हा घरात येतील तेव्हा घरातली सर्व दिवे मंद प्रकाशामध्ये करून ठेवावे. मी हो म्हणालो. 10 वाजले व अचानक दरवाजावर थाप पडली. मी दरवाजा उघडला. समोर सुशीला काकू उभ्या होत्या. त्यांना काय बोलावं हेच कळत नव्हतं. मी त्यांना घरामध्ये यायला सांगितलं. तेव्हा ते हळूहळू माझ्या मागे चालत घरामध्ये आल्या. घरामध्ये येतात सुशीला काकूंना मी म्हणालो, तुम्ही इथे बसू शकता. आम्हाला दोघांनाही खूप वेळ काय बोलावं हे काहीच कळत नव्हतं. नक्की त्यांनाही कळत नव्हतं की आपण इथे कशासाठी आलोय व मलाही कळत नव्हतं की सुशीला काकूंना आपण का बोलवले. सुरुवात कुठून करावं याबद्दल थोडासाही मला अंदाज येतच नव्हता. शेवटी सुशीला काकू म्हणाल्या, मी हे जे काही करते त्याबद्दल तुम्ही सोसायटीमध्ये कोणाला कळू देऊ नका. मी म्हणालो, नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, कारण मला या गोष्टीची जास्त सवय नाही, पण आवड असल्यामुळे अधूनमधून मी हे सर्व करतच असते. मी हो म्हणालो, आता आपण काय करायचं. तेव्हा त्या म्हणाल्या, आधी सगळे दरवाजे व खिडक्या व्यवस्थित बंद करून घ्या, जेणेकरून कोणीही आपला आवाज ऐकू शकणार नाही. त्यांचंही बोलणं ऐकून मला कळलं होतं की सुशीला काकू चांगल्याच जोरात आहेत म्हणून. आता मी सगळ्या खोलीतले दरवाजे व खिडक्या व्यवस्थित बंद करून घेतले. थोड्या वेळ बाहेर जाऊन आजूबाजूचा कानोसा घेतला व पुन्हा रिटर्न आतमध्ये आलो. तेवढ्यात सुशीला काकू बघितलं तर बेडवर पडलेल्या होत्या. त्यांचं ते रूप बघून मी त्यांच्याकडे आकर्षितच झालो. त्यांनी मला पोटानेच जवळ यायला सांगितलं. मी त्यांच्याजवळ जाताच त्यांनी माझा हात धरून स्वतःच्या अंगावर ओढलं. आता मी त्यांच्या अंगावर पडलो होतो. त्यांची भलीमोठी छाती माझ्या अंगाला भिनतच होती. मी पहिल्यांदा इतक्या वयस्कर म्हणजे 40 ते 45 वर्षाच्या महिलेसोबत हे करत असल्यामुळे मला खूपच मजा येत होती. त्या खूपच अनुभवी होत्या हे त्यांच्या सर्व हालचालीवरनं मला कळतच होतं. आता आम्ही दोघेही जवळपास सकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत एकमेकांपासून काही वेगळे झालोच नाही. खूप लागलेली भूक होती म्हणून मी सुशीला काकूंनाही रात्रभर सोडलं नाही व त्यांनाही अनुभव असल्यामुळे रात्रभर त्यांनी काही मला स्वतःपासून लांब जाऊन दिलंच नाही. दिवस उजाडल्यावर आम्हा दोघांनाही झोप लागली होती. अचानक अलाराम झाला व मी सुशीला काकूंना उठवलं. तशा त्या गडबडल्या व म्हणाल्या, अरे मला पटकन जावं लागेल, जर कोणी सोसायटीमधून बघितलं तर परत चर्चा होईल, असं म्हणून त्या निघायला लागल्या. तेवढ्याच त्यांनी मला सांगितलं की तुमचं काही माझ्यामध्ये भागणार नाही. मी तुमच्यासाठी आपल्या सोसायटीमधील कुसुम नावाची एक चांगलीच तरुणी आहे, तिच्यासोबत तुमची ओळख करून देईल. हे तिच्या तोंडातून ऐकल्यावर मला अजूनच मजा वाटली. एकावर एक मला आता सर्व काही मिळत होतं. तर चला ऐकूया आता पुढच्या भागात कुसुमचं व माझं कसं जुळलं ते.